सामाजिक कार्यकर्ते अंजली दवानिया सध्या आमच्या सोबत आहेत. ताई, आज तुम्ही ट्विट केली आहेत की एसीबीला ताले लावून टाका, काय आहे? कसं आहे की मला असं वाटतं आता सगळ्यांना ना भ्रष्टाचार हे अतिशय नॉर्मल झालेलं आहे. अगदी सरकारी यंत्रणेंना म्हणा, अँटी करप्शन ब्युरोला पण म्हणा, कारण 173 जर गुन्हे झाले असतील त्यांच्यावर आणि ते ऑलमोस्ट सिद्ध झालेले आहेत, असं असताना त्यांना निलंबन का करण्यात येऊ नये? आणि थोडी नाही, 173 ऑफिसर्स विरुद्ध जर मिळालं असेल, सगळी माहिती मिळाली असेल आणि त्याची इन्व्हेस्टिगेशन झाले असतील, तर त्यांना तात्काळ निलंबन करायला हवं होतं, पण तसं झालेलं दिसत नाहीये. धनंजय मुंडेचा राजीनामा न घेण्यावर अजित पवार ठाम आहेत, असं तुम्हाला पण वाटतं का? मला कुठेही असं वाटत नाही आहे की त्यांच्यावर निलंबनाची कुठचीही कारवाई अजित पवार करतील. कारण एकदा नाही दोनदा आता त्यांनी सरळ सांगितलं आहे की त्यांच्यावरची जी कुठली आम्ही पुराव्याशिवाय कारवाई करणार नाही. आणि आपल्याला तर माहितीच आहे, महाराष्ट्रात पुरावे देऊन सगळं सिद्ध करून चार्जशीट फाईल होऊन सुद्धा काही होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडनं आता अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. मला असं वाटतं तर जनतेनी आवाज उचलला पाहिजे आणि तो इतका प्रचंड मोठा मोर्चा झाला पाहिजे की एक घरातल्या एक माणसांनी बाहेर पडून यांच्या विरुद्ध आता जोपर्यंत लढणार नाहीत तोपर्यंत हे काही करतील असं मला वाटत नाही. भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहेत की जेव्हा एका कार्यकर्ता चांगला काम करतात तेव्हा अध्यक्षपद दिलं जातात. तर लाडकी बहीण योजनावर त्यांनी वक्तव्य केले आहेत, काय प्रतिक्रिया? चंद्रशेखर बावनकुळेंना मला अतिशय विनम्रपणे म्हणायचं आहे की वाल्मिक कराड यांची कर्तृत्व काय आहेत आणि ते कसली कामं करतात हे धनंजय मुंडेंना पूर्ण ठाऊक होतं. तरीसुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे त्यांना अध्यक्ष बनवण्याची शिफारस जर त्यांनी केली असेल तर त्यांचं कौतुकच करायला पाहिजे की अशा इतक्या चांगल्या माणसाला, इतक्या स्वच्छ माणसाला, ज्याच्या विरुद्ध 14 FIR 45 सेक्शन्स लागलेले आहेत, इतका स्वच्छ माणसाला ते अध्यक्षपद देत आहेत. हा काय कार्यकर्ता आहे का? हा पहिला प्रश्न. बावनकुळेंनी थोडं तरी विचार करून बोलायला हवं. अजितदादा यांनी सांगितलं आहे की दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, कोणाला पाठीशी केव्हा उभे आम्ही राहणार नाही. कठोर शिक्षा दिली जाईल, चौकशी होईल, सखोल चौकशी होईल, SIT होईल, नेहमीचेच डायलॉग झालेत. मला नाही वाटत त्याच्यात काही होईल आणि आत्ताच्या घटनेला सुद्धा सिरियस इन्व्हेस्टिगेशन होत आहेत असं मला वाटत नाही. अजितदादा आणि धसमध्ये एक मुन्नी वार सध्या सुरू आहे ताई. नाही, त्याच्यावर मला काहीही बोलायची इच्छा नाही. त्यांचे जे वॉर त्यांना करायचे ते करू दे. तुमच्याकडे अजून काही अधिक माहिती आहे त्याच्याबद्दल काय सांगणार ताई? काय मला आता जी माहिती, गंभीर माहिती जी तुमच्या पुढे आणायची आहेत त्या 2 गोष्टी आहेत. एक होता संतोष देशमुख यांचं हत्येचं प्रकरण आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता खंडणी प्रकरण. तर आता महत्त्वाचे परत हे घे, 2 मुद्दे होते. एक होता गंभीर जे कृत्य झालं होतं, संतोष देशमुख यांची इतकी निर्घृण हत्या झाली होती, ते एक महत्त्वाचं प्रकरण. आणि दुसरं वाल्मिक कराड यांच्यावर झालेला खंडणीचा आरोप. आता SIT आणि CIDची चौकशी ही खरं हत्येच्या प्रकरणात होती. मग माझा पहिला प्रश्न की मग CIDनी वाल्मिक कराडांना अटक केली ती कशी केली? कारण त्यांच्यावर जर फक्त खंडणीचा आरोप होता तर मग CIDनी का अटक केली त्यांना? कारण कुठेतरी त्यांचा हात या प्रकरणात होता हे मात्र मला नक्की वाटतं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मी काही पत्रकारांकडनं PCR जी कॉपी मिळाली होती ती घेतली आणि ती वाचल्यावर मला धक्का बसला. त्यातले काही भाग मी तुम्हाला वाचून दाखवते की 9763736577 या फोनवरून आलेला मला फोन. वाल्मिक अण्णा कराड बोलणार आहेत असे म्हटले, काम बंद करा. आणि अशा परिस्थितीत सुदर्शन यांनी सांगितले, या परिस्थितीत काम बंद करा नाहीतर याचे परिणाम गंभीर होतील. काम चालू केले तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबत धमकी दिली. मी व शिवाजी थोपटे असे कार्यालयात हजर असताना दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास सुदर्शन घुले टाकळी येथे आमच्या मसाजोग प्रकल्पाच्या ठिकाणी आला व त्यांनी पुन्हा काम बंद करा अन्यथा जी मागणी केली ती आत्महत्येची त्याची पूर्तता करा. सगळ्यात गंभीर असा जो मुद्दा आता मांडायचा आहे तो आहे की एकतर CID आणि SITची चौकशी जी होती ती संतोष देशमुख यांच्या त्या निर्घृण हत्येसाठीच्या चौकशीसाठी होती, ती काही खंडणीचा आरोप शोधण्यासाठी नव्हती. असं असताना मग CIDनी वाल्मिक कराड यांची अटक काय ग्राउंड्सवर केली? खंडणीमध्ये CID होतं का
हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे मी जे PCR ची कॉपी वाचली त्याच्यात सरळ सरळ असं लिहिलंय की वाल्मिक कराड हे बोलणार आहेत असं सांगून अवादाच्या अधिकाऱ्यांना फोन करण्यात आला होता आणि सगळीकडची तुमची काम बंद करा, 2 कोटी रुपये नाही तर तुम्ही मला द्या, जोपर्यंत देणार नाहीत अवादाचं कुठलंही काम अख्ख्या बीड जिल्ह्यात तुम्हाला सुरू करता येणार नाही असं जे म्हटलं गेलं. आणि त्या व्यतिरिक्त अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे की यापूर्वी त्यांनी लिहिलेलं मी वाचतेय, यापूर्वी दिनांक 28/5/2024 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास याच कारणावरून माझं अपहरण केलं गेलं होतं असा अवादाचा कर्मचारी म्हणतोय. म्हणजे जर हे मध्ये प्रकरण इतकं गंभीर झालं होतं, त्याचं अपहरण देखील केलं गेलं होतं, तर त्यावेळेस कारवाई जर झाली असती तर संतोष देशमुख यांचे प्राण कधीच गेले नसते. तर ही कारवाईची जी दिरंगाई आहे ती कोणामुळे झाली, का झाली, याच्या सगळ्या प्रश्नांची आणि ते जे अधिकारी होते ज्यांच्याकडे या तक्रारी देऊन सुद्धा कारवाई नाही गेली त्या सगळ्या त्या अधिकाऱ्यांवर, पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण त्यांचं नुसतं ट्रान्सफर होऊन चालणार नाहीत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण त्याच्यात पूर्णपणे लिहिलेलं आहे की याबाबत मी पोलीस केस येथे तक्रार दिली होती, त्यावरून पोलीस केस इथून 285/224 गुन्हा दाखल आहे. आणि तसंच त्याच्यानंतर 6 तारखेला 6/12 रोजी सुदर्शन घुले आणि इतर अवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करून गेटवरील कामगारांना धमकी देऊन मारहाण केली. त्यावेळी आमचे शिवाजी थोपटे यांनी सुदर्शन घुले व इतर लोकांविरुद्ध पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल आहे. 6 तारखेला हा गुन्हा दाखल होता. त्याच्या आधी मे महिन्यापासून हे जर प्रकरण चालू होतं तर पोलिसांनी ही कारवाई का नाही केली, हा खूप खूप गंभीर मुद्दा आहे. आणि ह्याच्यात मला असं वाटतं की हेच आपण जे म्हणतोय की यांचं सगळ्यांचं संगनमत होतं, राजकीय दबाव होता, हे सगळं स्पष्ट होतं. आणि ही जी आता बीटिंग राऊंड द बुश चाललंय ना की खंडणी वेगळी आणि हा गुन्हा वेगळा, हे बिलकुल नाही आहे. हे खंडणीचे जे मागणी होती ती मे महिन्यापासून होती. एका अधिकाऱ्याचं अपहरण देखील केलं गेलं होतं आणि हे सगळं मॅटर एकच आहे. सुदर्शन घुले, चाटे, जी माणसं होती त्यांनी फक्त आणि फक्त वाल्मिक कराडाच्या सांगण्यावरनं काम केलं होतं, यात आता काहीच शंका नाही. पण जितेंद्र आव्हाड सांगतात की खंडणी इलेक्शन फंडसाठी मागितली गेली आणि मी हे सिद्ध करू शकतात. मला जितेंद्र आव्हाड काय म्हणतात त्याच्याबद्दल काहीच टिप्पणी करायची नाही आहे. मी फक्त त्या केस रिलेटेड बोलते आणि मला तेवढंच बोलायचं आहे. कारण हा काही राजकीय खेळ नाही आहे. ही अतिशय दुर्दैवी आणि निर्घृण असा मृत्यू झालाय त्यांचा, याची राजकारण कोणी करू नये असं मला वाटतं. कॅमेरामॅन आदिलसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.